नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील. आज आपल्या चप्रक्ष स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ, शिक्षण याच विषयावर ज्यांची 12 पुस्तकं प्रकाशित झालीत आणि येत्या 17 ऑगस्टला आणखीन 2 नवीन पुस्तके येत आहेत असे लेखक श्री संदीप वाकसुरे सर. आपण त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीविषयी आज जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आपलं. सर, मुळात लिखाणाची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? कोणत्या वयापासून लिखाण सुरू केलं? महाराष्ट्रातले खूप कमी वयाचे पत्रकार म्हणून तुमची नोंद आहे. खर तर मी खूप लहान वयात लिहायला लागलो असं नव्हे, परंतु एक 4थी-5वीला आकाशवाणीवरती मुलांसाठी कार्यक्रम लागायचा. क्या बात आहे. आणि हे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत ऐकत सकाळी 9:15ला पत्र लिहिणाऱ्या मुलांची नावं आकाशवाणीवर सांगितली जायची की या मुलांनी प्रसाद दिलेला आहे वगैरे. आम्हालाही असं वाटायचं की आपलं नाव आकाशवाणीवरती आलं पाहिजे. आम्ही खूप पत्र लिहायचो, पण ते कधी आकाशवाणी नाव घेतलंच नाही. आमचं पत्र पोहोचलं की नाही माहित नाही, पण आमचं नाव आलं नाही. एकदा आकाशवाणीवरती नाव आलं आणि खूप आनंद झाला की अरे नाव आलं. आमच्या गावातली जी मंडळी होती त्यांनी शाळेत दुसऱ्या सरांना सांगितलं की संदीपचं काल आकाशवाणीवरती नाव आलं होतं. मग शाळेमध्ये आमचा कौतुक सोहळा झाला. आमचे शिक्षक जे होते त्यांनी मग ते सर्व वर्गात सांगितलं की काल आकाशवाणीवरती संदीपचं नाव आलं. मग नंतर मी वृत्तपत्र सातत्याने वाचायचो. मी अगदीच 4थीला असे असताना ती वृत्तपत्राच्या बातम्या वाचायचो, रविवारच्या पुरवण्या वाचायचो आणि बाल मुलांसाठीच्या पुरवण्या पण असायच्या त्यावेळेस. म्हणजे अकोले तालुक्यातलं गणोर हे माझं मूळचं. आणि छोट्या मुलांसाठीच्या गोष्टी, छोट्या मुलांच्या कविता, असा सारा प्रवास त्या काळात वाचत गेलो. आणि मग ते छोटे छोटे विनोद यायचे, छोट्या छोट्या कविता यायच्या. कविता गायनाचा तेव्हा प्रांत नव्हता, मी कवितेच्या काही त्यावेळेस नादी लागलो नाही, पण विनोद मात्र मला फार आवडायचे. आणि मग आम्ही पत्रावरती विनोद संपादकांना पाठवायचो आणि सार्वमत नावाचं वृत्तपत्र त्यावेळेस आमच्याकडे यायचं. मी संपादकांना विनोद पाठवले आणि ते 15-20 दिवसानं एका रविवारच्या पुरवणीमध्ये छापून आलं. आणि इतका आनंद झाला की त्या दिवशी खिशात पैसे नव्हते पेपर घ्यायला, पण तो त्या दिवशी मी घरी जाऊन रडलो. मग पैसे घेतले आणि तो पेपर विकत घेतला आणि तो कापून ठेवला, वहीच्या पानावरती चिटकवला आणि साऱ्या वर्गात वही दाखवली, आपलं काल छापून आला. तो एक जो आनंद होता ना, तो आनंद माझ्या आयुष्यातला खूप. तिथून माझ्या लेखनाचा प्रवास सुरू झाला. तुम्ही काय लिहिलं तिकडे आपण येणार आहोतच, पण तत्पूर्वी साहित्यानं काय दिलं हा एक महत्वाचा प्रश्न असतो. तर साहित्यानं तुमचं लग्न सुद्धा जुळवलं, म्हणजे तुम्हाला एक जीवनाची साथीदार दिली. कसं झालं ते? अगदीच खरं आहे की मी तसं तर 11वीच्या वर्गात असताना आमच्या गावात वाचनालय सुरू झालं आणि तिथे ग्रंथपाल नव्हतं कोणीच. मग माझे डोंगरे नावाचे शिक्षक होते, उमेश डोंगरे नावाचे, पुढे ते शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. ते म्हणाले तू असं काम कर की आता ग्रंथालयात तू काम कर, तुला जाण्यासाठी जेवढा प्रवास करत असेल तेवढा मी तुला मानधन देऊ. ही मला ही उत्तम गोष्ट आहे. आणि मग मी सकाळी 6 वाजता बसून जायचो आणि दुपारी यायचो आणि ग्रंथालयात बसायचो. लोक पुस्तक घेण्यासाठी यायचे, पण मला पुस्तक घेण्यासाठी जेव्हा कोणीच नसेल तर मी वाचत बसायचो. आणि त्या कालावधी मला ग्रंथालय एवढं समृद्ध विश्व निर्माण करून दिलं की अरे हे फारच समृद्ध आहे. मग मी वाचत रात्री 8-9 वाजेपर्यंत ग्रंथालयात बसायचो, तिथेच अभ्यास करायचो, तिथेच वाचायचो. आणि मग हे सर्व सुरू झाल्यावरती आपल्याला वाचता येतंय तसं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, म्हणून मी तो विचार करायला सुरुवात केली. आणि मग मी छोट्या त्यावेळेस मी 10वीत असताना श्रीमंत चव्हाण नावाचे सार्वमतचे वसुली प्रतिनिधी होते. त्यांनी असं म्हटलं की आमच्या गावामध्ये आम्हाला वार्ताहर पाहिजे तुमच्या गावामध्ये. आणि आमच्या गावात एजंट होते रमेश जाते नावाचे. ते म्हणाले एक पोरगा आहे वाचनात काम करतो, तो लिहू शकेल, इतकं चांगला आहे. मग ते मला म्हणतात लिहायला सांगा. मग मला त्यांनी वार्ताहर म्हणून नियुक्त केलं आणि मग मी लिहायला शिकलो. मी तसं काही 10वी-11वीला असल्यामुळं मास कम्युनिकेशनचं माझं काही झालेलं नव्हतं. लिहायला शिकलो आणि लिहायला सुरुवात झाल्यावर बातम्या लिहायला लागलो. हळूहळू मग मी मास कम्युनिकेशन केलं, पहिले डिप्लोमा केला, मग डिग्री केली, मग मास्टर केलं. या सारा प्रवास सुरू असताना आपण लिहिलं पाहिजे असा विचार सुरू झाला. 1996 साली मी सेवेत आलो आणि 98 साली महाराष्ट्र शासनानं एक शासन निर्णय जारी केला की मूल्य शिक्षणाची व्यवस्था आपल्याला शिक्षण रुजवायची आहे, म्हणून मूल्य शिक्षणाचा विचार सुरू झाला. त्या दरम्यानमध्ये मी शासनाचे वेगळे कोर्सेस पण केले होते आणि मूल्य शिक्षणावरती मी विचार केला होता. त्यावेळेस मी प्रवचन पण करायचो, गीतेवरती, ज्ञानेश्वरीवरती वगैरे. आणि आपल्याला लिहिता येतं, सांगता येतंय तसं लिहिता आलं पाहिजे म्हणून विचार सुरू केला आणि हळूहळू वृत्तपत्रामध्ये लिहायला सुरुवात केली. संगम संस्कृत नावाचं एक साप्ताहिक होतं, त्यामध्ये सुरुवातीला लेख लिहायला सुरुवात केली आणि ते माझे लेख छापून यायला सुरुवात झाल्यावर हळूहळू मी सरत झालो. तुम्ही जो किस्सा आता सांगितला की माझं लग्न पण एका अर्थानं त्या साहित्यामुळे जुळत, याचं कारण असं होतं की 98 साली शाळांमध्ये आदेश निघाला की रोज परिपाठ तुमचा जो आहे या 10 गोष्टी रोज परिपाठ झाल्या पाहिजेत. आणि त्यावेळेस दैनिक गावकर नावाचं वृत्तपत्र होतं, मी त्यावेळेस गावकर काम करत होतो. संपादकांना ही कल्पना होती की रोज वृत्तपत्रामधून ह्या गोष्टी दिल्या तर आपल्याला वृत्तपत्राचा खप वाढू शकेल, असा काही विचार त्यांचा त्यावेळेस असू शकेल. मग ते मला म्हणाले तुम्ही हे रोज परिपाठ जो होतो त्यात रोज एक सुविचार असला पाहिजे, त्यात रोज दिनविशेष असले पाहिजे, एक कथा असली पाहिजे, श्लोक असला पाहिजे, अशा 9-10 गोष्टी होत्या.
मग मी म्हणलो मी करून देतो तुम्हाला, आणि माझं रोजचं दैनिक लेखन सुरू झालं. आता हा प्रवास जवळपास 7 वर्ष चालला. बरोबर. 7 वर्ष मी सातत्याने लिहित होतो, रोज लिहिणं 7 वर्ष. आणि हा सर्व प्रवास सुरू असताना ओतूरला माझी मिसेस होती म्हणजे लग्नापूर्वी, आणि त्यांच्या शाळेत हे रोज वाचलं जायचं. फक्त संदीप अक्षर असं नाव असायचं, कुठलंही माहित नाही, गाव माहित नाही. एक दिवस संदीप अक्षर गणोरे असं नाव छापून आलं. तिची मैत्रीण आमच्या गावात माझ्या मित्राला दिली, अनु बोंबले, डॉक्टर अनु बोंबले, त्याची मिसेस जी ती हिची मैत्रीण होती. आणि एक दिवस असं तिच्या वडिलांचा आणि सरांची चर्चा झाली की हा मुलगा फार चांगला, म्हणजे हा माणूस फार चांगला लिहितो असं त्यांचं म्हणणं होतं. आता हा माणूस आहे की पोरगा हे माहित नाही, त्यामुळे हा पोरगा म्हणतो की, पण ते म्हणाले हा पोरगा आहे आणि हा आमच्या डॉक्टरांचा मित्र आहे. मग ती असं म्हणाली की तुमच्या अर्चना लग्न करायचं आहेत का? तर करता येईल म्हणाले, काही अडचण नाहीत, आम्ही पण वर बघतोच आहे. आणि मग ते मला बघण्यासाठी आले. मग त्यांनी होकार कळवला. मग मी पाहायला गेलो. आम्ही होकार, मी एकच मुलगी पाहिली आयुष्यामध्ये. मी ठरवलं होतं की मुली बघायच्या नाहीत, एकच मुलगी पाहिजे, तिलाच हो म्हणायचं. आयुष्यात एकच मुलगी पाहिली आणि तिलाच हो म्हणालो. याचं कारण की मुलींचा बाजार आपल्या करायचा नाही, व्यवस्था जी आहे, ज्या पद्धतीने काम करतो, म्हणून मी तो निर्णय घेतला. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला जी बायको मिळाली ती माझ्या वृत्तपत्राचा एका सदरामुळे मिळाली. त्यामुळे आयुष्यभर वृत्तपत्राचे आभारी असणार. म्हणजे साहित्य काय करू शकतं तर संसार उभा करून देऊ शकतं, याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात. अगदी. असं 2009 पासून तुम्ही केसरीमध्ये शैक्षणिक विषयावर स्तंभ लिहिताय. 2009 ते 2025 शिक्षण हाच विषय घेऊन लिहिणं हे तसं खूप मोठं आव्हान आहे. कसं शक्य झालं ते? अगदी खरं की रोज नाही पण किमान आठवड्याला एक लेख केसरीसाठी. आता मी 9-10 पेपर लिहितो हा भाग वेगळा. पण 2009ला केसरीने मला एक संधी उपलब्ध करून दिली की तुम्ही आमच्याकडे एक सदर शिक्षणावरती लिहावं. शिक्षण हे खरंच चिंतनाचा विषय आहे. एक विचार आपण जर केला, महाराष्ट्राचा विचार केला तर 14 कोटी लोकसंख्या आहे, त्यात ते 2.25 कोटी विद्यार्थी आहेत, आणि त्याच्या भवितव्याचा विचार जो आहे तो शिक्षणात आहे. आणि मग त्यांनी मला संधी दिल्यावरती मी शिक्षणाबद्दलचं अधिक गंभीरपणे त्याकडे बघायला लागलो. माझं मूळचं डीएड झालंय, बीएड झालंय, एमएड झालंय, एमपील झालंय, आणि मी शिक्षणाबद्दलचा सतत काही ना काही वाचत होतो. वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण गव्हर्नमेंटची मी करत होतो. आणि मला सतत जाणत होतं की शिक्षणाची प्रक्रिया जे विचारवंत सांगत आहेत त्या दिशेचा प्रवास आपला घडत नाहीये. त्यामुळे त्या दिशेचा प्रवास घडवायचा असेल तर लोकांमध्ये जागृती आपण केली पाहिजे. लोकांमधलं शहाणपण आणि विवेकाच्या गोष्टी वाढल्या पाहिजे. शिक्षण म्हणजे नेमकी काय आहे? तर आता जे पाठ्यपुस्तक केंद्रित विचारधारा आहे त्या पलीकडे खरं शिक्षण आहे, त्या पलीकडे एक शहाणपण आहे. ते शहाणपण लोकांच्या मनात रुजलं पाहिजे. आणि म्हणून मी तो सातत्यानं प्रयत्न केलाय. शिक्षणावर तर खरं तर कितीतरी लिहिता येईल इतके प्रश्न आज शिक्षणामध्ये आहेत, आणि वेगवेगळे अँगल्स पालकांमध्ये शहाणपण त्यात आहेत. तेव्हा तो प्रवास माझा गेले काही वर्ष सातत्याने सुरू आहे. सर, तुम्ही स्वतः शिक्षक आहात, एवढ्या सगळ्या पदव्या आहेत, अनेक अभ्यासक्रम निवड समिती असेल, राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समिती असेल, इतक्या महत्वाच्या ठिकाणी काम करूनही प्राथमिकलाच का शिकवता असं अनेकांचं हे असतं. प्राध्यापक म्हणून चांगली संधी असताना तुम्ही का नाही करता? मी ज्युनियरला काम केलं, जवळपास 5-6 वर्ष मी ज्युनियरला काम केलं. मी 8 विषयात एमए केलेला आहे, माझं एमएड झालेलं आहे. मला ती संधी होती. तरी सुद्धा मी प्राथमिकला काम करायचा उद्देश होता की आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर एकमेव क्षेत्र असं आहे की इथे आपल्याला रुजवता येईल. मोठी संधी इथे आपल्याला आहे. आणि प्राथमिक शिक्षण यासाठी महत्वाचं आहे की उद्याचा समाज उभा करायचा आहे, तो उभा करणारी व्यवस्था आपण प्राथमिक मध्ये अजून पेरू शकतो. आमचे शिक्षक बांधव प्राथमिकला काम करतात. मला नेहमी म्हणायचं आहे की प्राथमिक शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ आहे, कारण ते जे पेरतात ते उगवलं तर देश बदलू शकतो ही माझी धारणा आहे. तर प्राथमिकचं क्षेत्र मी जाणीवपूर्वक निवडलं. पदवी आहेत म्हणजे मी कुठेही शिकू शकतो भाग वेगळा, परंतु प्राथमिकला शिकवत असताना म्हणजे मी खूप भाग्यशाली आहे की मी प्राथमिकला सकाळी ज्युनियरला तास घ्यायचो, मग दुपारी प्राथमिकला शिकवायचो, आणि 4 नंतर मी डाएट म्हणून आमची संगमरची संस्था आहे तिथे शिक्षकांसाठी ट्रेनिंगला लेक्चर जायचो. पण प्राथमिकला शिकवण्यासाठीची जी भाषा लागते, जे खाली जाणं असतं, साने गुरुजी नेहमी असं म्हणायचे की खूप सोपं लिहिणं हे खूप अवघड काम आहे, कसं खूप सोपं बोलणं ही खूप अवघड काम आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मला विचार करता आला, त्या दृष्टीने मला अनेक माणसं समजून घेतात. जसं गिजूभाईंचं आपलं पुस्तक आहे, गिजूभाईंचा प्रवास मी जेव्हा समजून घेतो ना, गिजूभाई नेहमी असं म्हणायचे, वकील होते व्यवसायानं, तर ते म्हणायचे की बाल शिक्षणावर अत्यंत खोलवर जाऊन काम करण्याची गरज आहे. तो विचार, साने गुरुजींचा विचार सतत डोक्यात होता. मी साने गुरुजी त्या काळात खूप वाचला, खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचा एक प्रभाव माझ्या आयुष्यावर राहिला. त्यामुळे कदाचित तिथे मला अधिक आनंद मिळत गेला, तिथे मला रुजणं झालं, तेव्हा हा प्रवास तिथे झाला. गिजूभाई बदेका नेमके कसे भेटले, त्यांच्या साहित्याकडे कसे आकर्षित झालं? महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांना हे नावही माहिती नाही. गिजूभाई हे तर खरं खूप मोठं नाव आहे प्राथमिक शिक्षणामधलं. याचं कारण असं आहे की गिजूभाईंनी मूळचे वकील होते, पण गिजूभाईंनी प्राथमिक शिक्षणाच्या अनुषंगानं मॉन्टेसरीचा जो प्रवास आपल्याला झाला, तारबाई मोडक, अनुताई वाघ, हा जो प्रवास आपल्यापर्यंतचा आहे, गिजूभाईंनी या देशासाठी प्राथमिक शिक्षणाचा मूळ पाया घातलेला आहे. गिजूभाई मला सुरुवातीच्या कालखंडात जे भेटले ते सहजपणे वाचता वाचता भेटत गेले. मी गांधी वाचत होतो, गांधींचं शिक्षण विचार वाचत होतो,
मला गांधी विचारातून विनोबा मिळाले, गांधी विचारातून मला गिजूभाई बदेकर मिळाले, अनुताई वाघ वाचतात. शेवटी महाराष्ट्राची माती आहे आणि महाराष्ट्राचं शिक्षण आहे, तर आपल्याला अनुताई वाघ वजा करून पुढे जाता येत नाही. इथलं भारत शिक्षण आहे, ते अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांनाच केंद्र स्थानिक ठेवून आपल्याला पुढे प्रवास करता येतो. त्यामुळे वाचत असताना त्यांच्यावर जो प्रभाव होता तो गिजूभाईंचा होता. त्यामुळे गिजूभाई समजून घेतले पाहिजेत. या अंगानं सर्व समजून घेत असताना मला गिजूभाई हाती लागले आणि गिजूभाई जे तेव्हा सांगत होते तो खरा शिक्षणाचा मूळ विचार आहे. दुर्दैवानं गिजूभाईंना आम्ही समजून घेण्यामध्ये अपयशी ठरलो आहोत आणि गिजूभाईंना समजून न घेतल्यामुळे आमच्या एकूण शिक्षणाची अवस्था जी देशातली आहे, विशेषतः प्राथमिक शिक्षणाची, ती तुटत चाललेली आहे. त्याचा एक परिणाम आपण भोगतो आहोत. खरे ओशो हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय. ओशोच्या अनेक कथा आपल्याकडे रुजलेल्या आहेत. मात्र जे कृष्णमूर्ती ते तुम्ही मराठीत कसे आणले हे एक मोठं आव्हान होतं. खरं तर रजनीश मला जे मिळाले, मी बेसिक माझा BA फिलॉसॉफीचा विषय आहे. मी फिलॉसॉफीचा अभ्यास करतो. माझे प्राध्यापक खूप चांगले होते. श्रीनिवास हेमाडे हे प्राध्यापक मला मिळाले. पॉलिटिक्स मी MA केलं तर मला रावसाहेब कदवे होते, दिलीप धर्म होते, अली मोकीर होते. खूप चांगली प्राध्यापक मला मिळाली. त्यामुळे आयुष्यभर माझ्यावर जर काय असेल ना तर माझ्या प्राध्यापकांचे प्रचंड उपकार आहेत, हे मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे माझ्या हाती फिलॉसॉफी करत असताना नाही म्हटलं मी 4 वाक वाचत गेलो आणि 4 वाक वाचता वाचताना आयुष्याचा तो एक कालखंड असतो की अरे मजा करावी आयुष्याची, काय बाकीचं बघू नये, अध्यात्म वगैरेच काय. पण हे सर्व वाचत असताना मला रजनीश हाती लागला. मी लायब्ररीमध्ये त्यावेळेस बसायचो. आमच्याकडे दुपारी 3 वाजेपर्यंत कॉलेज 11:30 सुटायचं आणि दुपारी 3 वाजता तुम्हाला लायब्ररीतलं पुस्तक मिळेल हवं ते, म्हणून आम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वाचत बसायचो. कारण दुपारी 3ला ओपन सोर्स असायचा, कोणी कुठेही जा, पुस्तक घ्या, वाचा आणि 2 दिवस नावावर घेऊन जा. आमचे सहस्त्रबुद्धी नावाचे सर होते आणि त्याच्यावर दर आठवड्यातून 1 दिवस तुम्ही यायचं आणि काय वाचतं हे सांगायचं असं असायचं. आणि त्या दरम्यान वाचत असताना मी टागोर वाचत होतो, माझे फिलॉसॉफीचे अभ्यासक होते, प्लेटो, ॲरिस्टॉटल, कांट वगैरे सर्व. त्या दरम्यान मी हे वाचत गेलो आणि रजनीश माझ्या हाती एकदा लागले. रजनीश लागल्यावर मला त्या तारुण्याच्या वयाला जे सुलभ असतं, जो विचार असतो, तो मला त्यात सापडला की अरे जगणं समृद्ध कसं करता येतं. त्याबद्दलचा एक दृष्टिकोन जो होता तो मला रजनीशाने दिला. आणि त्या दरम्यान मी 2-1 वर्षांना D.Ed मध्ये झालं आणि शिक्षणाचा एक दृष्टिकोन, माझ्या छोटं पुस्तक मराठी त्यांचं मिळालं, शिक्षण क्रांती नावाचं 80 पानाचं पुस्तक होतं. आणि त्यात त्यांनी अत्यंत वेगळ्याच पद्धतीने शिक्षणाची मांडणी केली आणि मला धक्का बसला की अरे शिक्षणाचा वेगळा विचार करावा लागेल. आणि मग पुढे मी शिक्षा क्रांती नावाचं जवळपास 700-800 पानाचं पुस्तक आहे ते माझ्या हाती लागलं आणि मला रजनीश तिथे सापडले आणि पुढे मी रजनीश वाचत गेलो. रजनीशांना समजून घेण्यामध्ये आपण अपयशी ठरलो आहोत. शिवजीराव भोसले जसं म्हणाले होते की रजनीश समजून न घेतल्यामुळे रजनीशांचं किती नुकसान झालं, यापेक्षा समाज होऊन आपलं खूप नुकसान झालं. आणि समजून घेत असताना मला जे गोष्टी हाती अर्थात लागले की या दरम्यान अशा प्रकारचे विचार करणारे अत्यंत बंडखोर कोण कोण आहेत याचा शोध घेत असताना मला कृष्णमूर्ती हाती सापडले. आणि कृष्णमूर्ती ज्या पद्धतीने मांडणी करतात, जड मांडणी एका अर्थ नाही, पण इतकी जड असलेली मांडणी शिक्षणाला दिशा देणारी आहे, शिक्षणाला वेगळ्या पैलून पुढे घेऊन जाणारी आणि माणसातलं माणूस पण जागी करणारी आहे, अशी माझी नेहमी धारणा आहे. की कृष्णमूर्ती स्वातंत्र्याबद्दल जे सांगतात, विशेषतः शिक्षणातलं स्वातंत्र्य, माणूस कसा घडवतो याबद्दल जो विचार ते करताना ते अप्रतिम आहे. आणि मग कृष्णमूर्ती मला मुलांपर्यंत पोहोचवून असेल किंवा अलीकडचे शिक्षक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवून असेल, मला ते अधिक महत्वाचं वाटलं. आणि म्हणून जे कृष्णमूर्ती यांचा छोटा छोटा विचार हा विस्तारित रूपाने मांडण्याचा प्रयत्न मी त्या कृष्णमूर्ती पुस्तकात केला. शिक्षण या विषयावरची पुस्तकं मुळात फारशी खपत नाही अशी एक आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. त्यात पुन्हा कृष्णमूर्तींचं पुस्तक शोध शिक्षणाचा, त्याच्या संगमनेरच्या एका उद्योजकांनी 1000 प्रती विकत घेतल्या होत्या आणि लग्न एकाच मानपात त्यावरती संपली होती. काय अनुभव होतो? संगमनेरचे ज्येष्ठ उद्योजक असलेले वाल्मिकराव चौधरी यांचे भाचे होते विनोद नावाचे, त्यांच्या मुलाचा विवाह होता, त्याचा विवाह होता भाचेचा. आणि त्यांची कल्पना अशी होती की आपण आता नेहमीच साधारणपणे टॉवेल टोपी टाकतो आणि हे टॉवेल टोपी टाकून होतं काय त्याचं, तर त्याचा काही उपयोग होत नाहीत. मग ते असं म्हणाले की आपण काही नवा प्रयोग करायचा आहे. तर ते म्हणाले तुमचं एक पुस्तक आम्हाला हवं आहे. मग मी त्यांना सांगितलं की इतकी पुस्तकं आहेत, त्यातलं तुम्हाला जे आवडेल ते सांग. ते म्हणाले जे शिक्षण माणसाच्या मनात परिवर्तन करेल, ज्या शिक्षणामुळे माणसाचं जगणं समृद्ध होईल असं एखादं चांगलं पुस्तक असेल तर ते मला तुम्ही सांगा. मग त्यांना म्हणून ही पुस्तक यातली चॉईस करा. पण मी म्हणलो की जे कृष्णमूर्ती अवघड आहे पण या पुस्तकात सुलभ आहे, मग तुम्ही घेतला तर लोकांमध्ये वेगळा विचार जाईल. आणि त्यांनी 1000 पुस्तक घेतले. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा असं बघितलं त्या लग्नामध्ये की लोक टॉवेल टोपी टाकली नाही म्हणून कोणी टॉवेल टोपी टाका सांगत जात नाही, पण यांनी पुस्तक वाटून झाली आणि नंतर लग्न लागलं तर लोक ज्यांना पुस्तक मिळालं नाही ते लोक रांगेत पुस्तक घेण्यासाठी उभे होते. आता मराठा समाजाने सुद्धा जी आचारसंहिता केली त्यातही त्यांनी सांगितलं की लग्न साधेपणाने करा आणि पुस्तकांचं वाटप करा. तर हा संदेश त्यांनी खूप चांगला कृतीतून दिला होता. सर, कोविडच्या काळातलं शिक्षण आपण बघितलं, बदलती शैक्षणिक धोरणं आपण आता बघितली. या सगळ्या विषयावर लिहिताना बरीचशी मतं तुमची खरं सरकार विरोधी पण आहेत. तुम्हाला शिक्षक म्हणून काही अडचणी आल्या?
सरकार विरोधी आहे असं नव्हे. याचं कारण असं की सरकारच्या मूळ उद्दिष्ट शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये ती धारणा आहे. त्याबद्दल तुम्ही जेव्हा शिक्षणाची उद्दिष्ट सरकारने ठरवली आहे ती वाचता, तेव्हा सरकारला ते म्हणायचं आहे, पण ते प्रतिबिंबित होत नाही खाली. हा प्रॉब्लेम आहे की सरकार सांगतं की शिक्षणातून माणूस घडवला पाहिजे. सरकारच्या अभ्यासक्रमात माणूस घडण्याचं उद्दिष्ट आहे, पण ते घडत नाही. ते ड्रॉबॅक्स काय हे सांगणं, हे माझं काम आहे की ह्या उणीवा आहेत. सरकारलाही माणसंच घडवायची, समाज घडवायचं, राष्ट्र उभं करायचं हे जर उद्दिष्ट असेल तर त्यातले ज्या उणीवा आहेत त्या दर्शित करणं म्हणजे सरकार विरोधी भूमिका आहे असं नव्हे, तर त्या अधिक पावलाटा रुंदवण्यासाठीचा तो प्रयत्न आहे असं मी मानतो. अगदी खरे. या सगळ्यामध्ये तुमच्या 12 पुस्तकं झाली. 12 पुस्तकापैकी बऱ्याच पुस्तकांना राज्याचे जे शिक्षण संचालक होते त्यांनी प्रस्तावना लिहिल्या, किंवा राज्याचे जे तेव्हाचे प्रमुख होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा पाठराखण केली. तर हे कसं शक्य झालं सगळं? मी खूप भाग्यशाली आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला खूप चांगली माणसं मिळाली. ही परमेश्वराची कृपा असं मी मानतो. इतकी चांगली माणसं, शकुंतला काळे मॅडमची प्रस्तावना आहे, शिवाजी तांबे साहेबांची प्रस्तावना आहे, दिनकर टेंबे साहेबांची प्रस्तावना आहे, दिनकर पाटील साहेबांची प्रस्तावना आहे. खूप चांगल्या लोकांच्या प्रस्तावना त्यामध्ये. हाना जगतापासारखे ज्यांची पुस्तकं मी शिकलो डीएड बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये, त्यांनीच प्रस्तावना लिहिली. आणि शोध शिक्षणाची प्रस्तावना त्यांनी ज्या पद्धतीने लिहिली आहे ती इतकी छान लिहिली आहे. अर्थात सर्वांच्या प्रस्तावना खूप छान आहे. तांबे साहेबांनी लेखनाबद्दल जे लिहिलंय, गिजूभाईंना काळे मॅडमने जे लिहिलंय ते इतकं सुंदर लिहिलंय की ही माणसं, याचं 2 कारण बेसिकली. ही माणसं शिक्षणामध्ये जो विचार करतायत मूलभूतपणानं, ते पदावर होती पण त्यांनी पदावर असताना सुद्धा शिक्षणाचा मूळ गाभा सोडला नाही. हे घडायला हवं, हे परिवर्तन व्हायला हवं, हा गाभा आयुष्यभर जपली. अनेकदा शासकीय सेवेत असलेल्या माणसांना मर्यादा असतात, पण तरी सुद्धा त्या मर्यादेमध्ये या माणसाने अत्यंत उत्तम काम करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्या कामाच्या सोबत मला काही शिकता आलं, त्याच्यासोबत राहून काही शिकता आलं. आणि शिकत असताना तो जो संवाद झाला त्या संवादाचा परिणाम म्हणजे ह्या प्रस्तावनांचं प्रतिबिंब आहे. क्या बात आहे. तुमच्या लिखाणाचा मूळ गाभा आहे जीवन शिक्षण, जे तुम्ही हरवत चालले असं नेहमी म्हणता आणि वर्गातून ते शिकवलं जात नाही. ते करताना विनोबाची शिक्षण जे आहे हे एक वेगळं पुस्तक तुम्ही लिहिलं. विनोबांनी सुद्धा खूप मोठा शिक्षण विचार दिला होता. आजच्या काळात तो एकंदरीत कितपत लागू पडतोय आणि त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी काय करता येईल? आधी खरंच गांधी नावाचे जे महापुरुष आपण ज्यांना म्हणतो एका अर्थानं, गांधींचा एक मोठा प्रभाव विनोबानं होता. गांधींनी 3H एज्युकेशन सिस्टम सांगितलं. हाताला काम मिळालं पाहिजे, हृदयाला भाव मिळाले पाहिजे आणि डोक्याला विचार मिळाले पाहिजेत. असा जो विचार गांधी सांगितला तो विचार विनोबांनी पुढे घेऊन गेला. म्हणजे विनोबांनी इतका तत्वज्ञ असलेला माणूस, आपण जर त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला असता तर ते नेहमी असं म्हणायचं की आमच्या शिक्षणाचे विभाजन झालेलं आहे. जो माणूस जगतो तो शिकत नाही आणि जो शिकतो तो जगत नाही. मुळात शिक्षण ही गोष्ट अशी आहे की जगणं तुमच्या शिक्षणात प्रतिबिंबित व्हायला हवं आणि तुमचं शिक्षण जगण्यावर परिणाम करायला असायला हवं. आज दुर्दैवानं आम्ही तसं काही करत नाही. आमचं जगणं वेगळ्या अर्थाचं आहे आणि आमचं शिक्षण वेगळ्या अर्थाचं आहे. आम्ही मूल्य स्वतःपणे शिकवायला लागलो आहोत. म्हणजे आता आपण शहरामध्ये जे बघतो आहोत की संस्काराचे वर्ग सुरू झाले आहेत, शिक्षणाचाच गाभा जो आहे तो संस्काराचा आहे. शिक्षण हे संस्कारशील असलं पाहिजे आणि संस्काराची पेरणी शिक्षण झाली पाहिजे, कारण तुम्ही जे शिकतात ते समज. पण आता आमचं झालंय काय, आम्ही पाठ्यपुस्तक शिकवतो आणि पाठ्यपुस्तक आशय शिकवतो. तो पाठ्यपुस्तकातला आशय हा जीवनाला जोडून शिकावा असं सर्वजण सांगत आलंय. म्हणजे 2005चा एनसीएफ जो आला त्यामध्ये प्रोफेसर यशपालन तेच म्हटलंय की जीवन आणि शिक्षण याचं नातं असलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमचं शिक्षण पुस्तकातलं जीवनाशी जोडलं जाईल त्याच दिवशी शिक्षणातून माणूस उभा राहील. विनोबाजी म्हणत होते की जीवन शिक्षण असलं पाहिजे, शिक्षणात जीवन असलं पाहिजे. आज आमचं शिक्षण जीवनापासून तुटत चाललेलं आहे. त्यामुळे मुलांचा भास असा आहे की पुस्तकात आहे तेवढं शिक्षण आहे, त्यापैकी आपण जे जगतो ते शिक्षण नाही. त्यामुळे आता आपण समाजामध्ये अत्यंत विपरीत परिणाम भोगतो आहोत. सर, फक्त मराठीच नाही, संपूर्ण भारतीय भाषेतला हा पहिला प्रयोग ठरला की अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये शिक्षण विषयावरली सलग 12 पुस्तकं लिहिली आणि अजून 2 येत आहेत, म्हणजे 14 पुस्तकं तुम्ही लिहिलीत. त्यांच्या विषयांची निवड निश्चित कशी केली? मला तर खरं म्हणजे या साऱ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये मला जी लोक भावत गेली, जसं तुम्ही जे गोष्टीमध्ये उदाहरण सांगितलं, विनोबांजी सांगितलं, गांधींवरती माझं राहिलेलं आहे काम करायचं, पेन्शनवरती माझं काम बाकी आहे. पण मला त्या दरम्यान जे काही भावत गेलं की हा विषय महत्वाचा आहे एका अर्थानं, तर मी 2 अर्थाने विचार केला की शिक्षकांना काय गरजेचं आहे त्या दृष्टीने काही अध्ययन अनुभवाची भूमिका म्हणून काही पुस्तकांचा विचार केला. शिक्षणाचे प्रश्न उपनिषद जे आलेलं आहे त्याच्यावरचं आईस्पाईस शिक्षण जे आलेलं आहे ते पालक आणि शिक्षक अशा दोन्ही वर्गाला उपयोगी आहेत. त्या दृष्टीने गिजूभाई बदेकर जे आहेत ते शिक्षण शास्त्र समजून घेणारी जी मुलं आहेत, छात्र अध्यापक ज्याला आपण म्हणतो, या मुलांना काही शिक्षणाची फिलॉसॉफी समजून घेण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे मी तो विषय निवडताना समाजाला नेमकी आता काय गरजेचं आहे, त्यांनी काय विचार केला पाहिजे आणि शिक्षण कसं समजून घेतलं पाहिजे त्या दृष्टीने ती मांडणी करत गेलो. आणि ती मांडणी समाजाला उपयोगी असेल अशा स्वरूपात विभाजन करत त्या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. क्या बात आहे. विषयांचं वैविध्य खूप आहे. उदाहरणार्थ आता संत ज्ञानेश्वरांनी शिक्षण विषय काय विचार दिला, तुम्ही शिक्षणाचं पसायदान लिहिलं. 3 महिन्यातच त्याची पहिली आवृत्ती संपली आणि 3री का 4थी आवृत्ती आता येते.
तर वाचकांचा प्रतिसाद नेमका कसा आहे? कारण शिक्षण विषयावरली पुस्तकं विकत नाहीत असं एकीकडे म्हणलं जात असताना तुमच्या पुस्तकांच्या आवृत्त्यावर आवृत्त्या होत आहेत, त्यामागचं काय गुपित आहे? अगदी खरं. संत ज्ञानेश्वर काय, संत तुकाराम काय, समर्थ रामदास काय, आपल्याकडे संत हे अभ्यासाचे विषय नाहीत, ते पूजनाचे विषय आहेत. आपण संत साहित्य वाचतो ती पारायण करण्यासाठी वाचतो, त्यांना समजून घेणं होत नाही. मी कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरी वाचत होतो, कारण घराच्या बाहेर जाणं शक्यच नव्हतं. ज्ञानेश्वर हे माझे अभ्यासाचे विषय राहिलेला आहे. आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना मला आम्ही जे सांगत होतो, ज्ञानेश्वरांची पहिलीच ओवी, तरी अवधान ऐकले द्यायचे, सर्व सुखासी पात्र होजे, हे प्रतिउत्तर माझे उघड आहे का. आम्ही आता काय सांगतोय मुलांना, शिक्षकांना, की लक्षपूर्वक ऐकणं हे आमच्या अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे पहिलीच्या वर्गामध्ये मुलांना लक्षपूर्वक ऐकायला शिकवणं हे आमच्या अभ्यासाचं उद्दिष्ट आहे. ज्ञानेश्वर तेच सांगतायत. आणि मग मला वाचत जात असताना लक्षात आलं की अरे, ज्ञानेश्वरांच्या परिभाषेमध्ये शिक्षणाचा वेगळा दृष्टिकोन आहे. आम्ही त्यांना समजून घेण्यामध्ये कमी पडलं असेल, पण याचा अर्थ ज्ञानेश्वर सरळपणानं शिक्षणामध्ये बोलताय असं नव्हे. वर्तमानामध्ये आम्ही जे शिक्षण तत्वज्ञान सांगू पाहत आहोत, आम्ही वर्तमानामध्ये जे काही पेरणी करू पाहतो आहोत, या सर्व वर्तमानाच्या पेरणीच्या संदर्भातली मूल्य, त्यातली असलेली विचारधारा ही ज्ञानेश्वरीमध्ये मला अधोरेखित झाली. आणि जवळपास 35-40 ओव्यांवरती त्यावेळेस मी दैनिक सार्वमतमध्ये, देशदूतमध्ये ब्लॉग लिहित होतो, आणि त्या ब्लॉग मध्ये मला तो विचार प्रतिनिधित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न झाल्यानंतर डॉक्टर खताळ नावाचे संगमनेरचे आमचे मित्र आहेत, बालरोग तज्ञ, त्यांना ते प्रकाशित झाले की जायचं. मला ते एक दिवस असं म्हणाले की सर, यातला जो विचार आहे, पालक म्हणून विचार आहे, शिक्षक म्हणून जसा विचार आहे, मूल म्हणून जसा विचार आहे, याचं पुस्तक व्हायला पाहिजे, तर तुम्ही याच्यावर पुस्तक करा. आणि सुदैव मला चांगलं होतं की मला चपरासारखं अत्यंत दरदर प्रकाश माझ्या नातं जोडलं गेलं, आणि त्यांनी हे पुस्तक केलं. आणि लोकांना पहिल्यांदा असं कळालं की संत साहित्यामध्ये सुद्धा शिक्षणाचं तत्वज्ञान असू शकतं. मला वाटतं मराठीमध्ये संत साहित्य आणि शिक्षण असं विचारधारा करून निर्माण करणारं एकही पुस्तक नाही. ते ज्ञानेश्वरीवरील शिक्षणाची फिलॉसॉफी सांगणं हे पहिलं पुस्तक बाजारामध्ये आलं, आणि लोकांनी इतका चांगला प्रतिसाद दिला. आजही यावर्षी तर महाराष्ट्राच्या शासनानं काही पुस्तक त्यातली शाळांना पुरवठा केली आहे, आणि अनेक शिक्षकांनी संच विकत घेतले पूर्णतः. त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भानं आपण नवं काही दिलं आणि ते अधिक समृद्ध असेल तर लोक विकत घेतात, हा माझा अनुभव आहे, आणि तो माझ्यापेक्षा चांगला अनुभव तुमचा आहे. निश्चितच, अगदी खरे सर. तुम्ही भारतभर शिक्षकांच्या कार्यशाळा घेता, महाराष्ट्रातले सुद्धा जवळपास 40,000 शिक्षक त्यानिमित्त तुम्हाला जोडले गेले. या शिक्षकांचे काय अनुभव आहेत, त्यांचे नेमकं वाचन कसं आहे? 1-2 भाग आहेत की मी जेव्हा वाचत जातो, असं मला जे वाटतं की मी गेले 30-40 वर्ष मी वाचतो आहे सातत्याने, असं जरी म्हटलं तरी एक सतत जाणीव आहे की इंग्रजी साहित्यामध्ये, हिंदी साहित्यामध्ये शिक्षणविषयक जितक्या चांगले पुस्तकांचं प्रकाशन होतं किंवा इतकी चांगली पुस्तक येतात, त्या मानानं मराठीमध्ये फारच कमी पुस्तकं आपल्याकडे आहेत. लीला पाटलांसारख्या समृद्ध असलेल्या एका शिक्षण तज्ञानं जी पुस्तकं लिहिली ती दिशा देणारी आहेत, ती अत्यंत चांगली आहेत. पण तरी सुद्धा मराठीमध्ये शिक्षण, हिरण्य कुलकर्णी अलीकडचं नाव आहे, फार थोडी पुस्तकं मराठीमध्ये दिसतात. त्यामुळे शिक्षकांना एकतर शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन देणारं फारसं वाचायला मिळत नाही. जे शिक्षणाच्या संदर्भात वाचायला मिळतं ती फक्त फिलॉसॉफिकल मांडणी वाचायला मिळते, पण शिक्षणाबद्दलचा विचार, जीवनाच्या संदर्भात, जीवन तत्व असं मिळत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा ही पुस्तकं वाचून शिक्षक काही कळवतात की हे पुस्तक आवडलं, म्हणजे आपल्याकडेच नाशिकचे तुमचे शिक्षक मित्र जे आले होते, त्यांनी पुस्तक घेऊन घेतल्यानंतर ज्ञानेश्वर भोईने, त्यांनी 3-4 दिवसांनी कळवलं की आम्हाला जे शिक्षक म्हणून वाटतं तेच तुम्ही लिहिलेलं आहे. मला वाटतं शिक्षकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत, खूप चांगले शिक्षक समाजामध्ये आहेत, त्या चांगल्या शिक्षकांच्या मनात जे आहेत त्यातल्या वेदना, एका अर्थानं सामाजिक सुधारणाच्या संदर्भात त्यांच्या ज्या वेदना आहेत, तो वेदनांचा मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आलेला आहे, आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अगदी खरे. भाषा हा सगळ्यात महत्वाचा विषय. आता पुढचं पुस्तक भाषा आणि शिक्षण तुम्ही असं लिहिताय, त्या पुस्तकाविषयी थोडं सांगा. भाषा हा शिक्षणाचा खूप महत्वाचा भाग आहे असं मी मानतो. याचं कारण असं आहे की भाषा तुटली की शिक्षण थांबतं, हे साधा नियम आहे. जगभरातले तत्वज्ञ सांगत आले की मुलाचं शिक्षण हे मातृभाषेत झालं पाहिजे. आज दुर्दैवानं आपलं असं दिसतं आहे की मातृभाषेतल्या शिक्षणापासून मुलं तुटत चाललेली आहेत, असं साधारण चित्र आहे. आता तुम्ही विचार करा की या वर्षी 10वीचा जो निकाल लागलेला आहे, त्या निकालाचं जर विश्लेषण आपण केलं तर प्रथम भाषा आणि द्वितीय आणि तृतीय भाषा असलेली मराठी हा विषय ज्या मुलांचा आहे त्यात नापास झालेली संख्या लाखाच्या आसपास आहे. महाराष्ट्रात मराठी आपली मातृभाषा आहे, आपली राजभाषा आहे, आणि त्यात मुलं नापास होत आहेत, आणि तरी इतर विषयात ते पास होत आहेत. म्हणजे ज्याला भाषाच येत नाही त्याला इतर विषय कसे कळतील? कारण भाषा आकलनाचं माध्यम एका अर्थानं भाषा आहे. आपण जे शिकतो ते समजून घेणं जे असतं ना ते भाषेत होतं, पण भाषा जर येत नसेल तर तुम्हाला कोणत्याही विषयाचं आकलन होणार नाही. दुर्दैवानं आम्ही असं म्हणतो शिक्षणशास्त्राच्या किंवा एकूण शिक्षण संस्थांमध्ये की इंग्रजीचा शिक्षक चांगला पाहिजे, विज्ञानाचा शिक्षक चांगला पाहिजे, गणितात चांगला पाहिजे, मराठीचा कसा तरी चालेल.
माझं म्हणणं त्या पलीकडे आहे की तुमची गुणवत्ता खरोखर उंचवायची असेल तर तुमच्या मराठीचा शिक्षक उत्तम पाहिजे. अगदी बरोबर. भाषा हा मुलाच्या शिक्षणाचा सर्वात महत्वाचा पाया आहे. माणूस जो विचार करतो तो त्याच्या मातृभाषेत विचार करतो, ती जो मांडणी करतो तो त्याच्या मातृभाषेत मांडणी करतो. तर भाषा वजा करून आपल्याला शिक्षणाची गुणवत्ता उंचावता येणार नाहीत. त्यामुळे भाषेचा व्यापक विचार, व्यापक पट जो आहे तो या पुस्तकाच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केलाय की भाषेचं राजकारण काही असेल, भाषा शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची आणि मातृभाषेच्या शिक्षणाचा विचार त्याचा जो आहे तो अधोरेखित करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला. निश्चित. अगदी सर, तुमचं चिंतन, तुमचा अभ्यास या सगळ्या तुमच्या कलाकृतीमधून दिसून येतोय. हे करताना इतर लेखकांनाही सातत्यानं प्रोत्साहन देण्याचे काम तुम्ही केलंय. दर आठवड्याला एका पुस्तकावर तुम्ही लिहिता समीक्षण स्वरूपामध्ये. ते कसं शक्य होतं आणि मराठीमध्ये कुठले विषय प्रामुख्याने सध्या मांडले जात आहेत? हे खरं आहे की नवीन लेखकांना प्रोत्साहन देणं. मी आस्वाद लिहितो, मी काही परीक्षण करत नाही फारसं. याचं कारण असं आहे की लिहिणारे हात वाढली पाहिजेत. आपण नवीन एखादं पुस्तक आलं त्यावर आपण टोकदारपणे लिहित गेलो, ठीक आहे, उणीवा असतीलही आणि असतातही, नवीन लेखकाची उणीवा असतात, पण त्या दर्शित करण्याचा प्रयत्न आपण जाहीररित्या करण्याऐवजी आपण त्याची संवाद केला आणि सांगितलं या दोन गोष्टी आणखी सुधारता येतील, या बदल केला तर असं घडू शकेल, ही मांडणी केली तर त्याला लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे सातत्यानं जे काही सध्या लिहितो आहेत त्यामध्ये नवलेखकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे आणि माझ्या आनंदाचा भाग आहे. मी आस्वाद घेतो की अरे नवीन मुलं छान लिहित आहेत, नवीन मुलांच्या कविता असतील, नवीन मुलांच्या कथा असतील, नवीन मुलांचं काही प्रेरक असेल तर ते सर्व मांडण्याचा प्रयत्न जे करतात तर समजून घ्यायचा माझा एक प्रयत्न आहे. तो माझ्या आयुष्याचा आनंदाचा भाग आहे की मला वाचायला मिळतात, हा त्यातला भाग आहे. दुसरा जो भाग तुम्ही विचारला की नवीन काय येते, सध्या मराठी साहित्यामध्ये जी काही पुस्तकं येत आहेत त्यात इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकांचा भरणा अधिक आहे. बरोबर. माहिती संपन्न पुस्तकं जे ते अधिक आहे. याची दोन कारण आहेत की ते अपयश आमच्या शिक्षणाचं आहे. आम्ही मुलांना काही वाचायचं असतं म्हणजे मराठीमध्ये एक कविता आपण दिली, शशिकांत शिंदेची कविता आपण दिली, तर शशिकांत शिंदेची कविता ज्या पुस्तकातून आलेली आहे ते मुलांना वाचायला प्रेरित केलं पाहिजे, वाचनात दिलं पाहिजे. पण दुर्दैवानं अशी व्यवस्था आपल्या शिक्षण संस्थांमधून झालेली नाहीये. आणि पाठ्यपुस्तकामध्ये 40 धडे दिले तर मुलांना वर्षभरामध्ये किंवा त्यातली 20 पुस्तकं वाचावीत, त्यातले पाठ जिथून आले आहेत, कविता ज्या पुस्तकात आले ते वाचावेत, त्याने समृद्धपणा येण्यास मदत होते. पण दुर्दैवानं आम्ही कवितेपुरते मर्यादित राहतो. शिक्षक म्हणून आमचा अपयश आहे, आम्ही त्या पुस्तकाबद्दल मुलांशी कधी चर्चा करत नाही, आम्ही त्या पुस्तकावर कधी बोलत नाही, लेखकावर कधी बोलत नाही आणि मग मुलांमध्ये वाचनाची अभिरुची हळूहळू कमी होत जाते. त्यामुळं हा जो भाग आहे की नवीन काय येत आहे आणि काय मुलांमध्ये दिसतंय, तर मुलांना इन्फॉर्मेटिव्ह काय हवं आहे, स्पर्धा परीक्षेचं एक मोठं फॅड आपल्या एकूण समाज मनामध्ये दिसतोय. 1 लाख मुलं परीक्षेला बसतात युपीसीला आणि एक पोरगा पास होतो आणि 99,990 मुलं नापास होतात. ते एका मुलाच्या पास होण्यासाठी आपण मुलांच्या जीवनातला आनंद जो आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो. मुलांना खूप समृद्ध वाचायला मिळालं. तुम्ही बघा ना, म्हणजे मुळे जे आहेत त्यांची माती पंख आणि आकाश, हे वाचताना त्या माणसाने केलेला संघर्ष वाचायला मिळतो. मला वाटतं की युपीसी करणाऱ्या प्रत्येक मुलाने अशा ज्या स्पर्धात्मक यशस्वी झालेली जी माणसं आहेत त्यांची पुस्तक वाचते, त्यांची नाते जमिनीवरती, म्हणजे माती पंखाने आकाश वाचताना मला असं वाटतं एक जमिनीशी नातं सांगणारा माणूस इतक्या उंच पदावर पोहोचतो आणि तरी तो जमिनीवर राहतो, हे मला फार अप्रतिम वाटतं. हे वाचत गेले की मुलं कधीच एका म्हणजे स्वतःचे पैलू पण आहेत. आता तुम्ही विषयच काढलाय तर मुळात आईबाप म्हणून, पालक म्हणून आम्ही यशस्वी आहोत का हे पालकांनी शोधलं पाहिजे. हॉवर्ड गार्डनर नावाचा जो बुद्धिशास्त्रज्ञ आहे त्यांनी प्रत्येक माणसामध्ये 10 बुद्धिमत्ता असतात आणि त्या 10 बुद्धिमत्तेच्या जोरावर मुलं मोजता आली पाहिजे, समजून घेता आली पाहिजे आणि तो प्रवास तसा होत गेला तर मला वाटतं चित्र बदलू शकत. पण आम्हाला 10 बुद्धिमत्ता समजून घ्यायच्या नाही. आम्हाला प्रत्येक आईबापा हवं की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा जो पैसा मिळून देईल अभ्यासक्रम त्याला तो गेला पाहिजे. पैसा हे आमचं टार्गेट झालेलं आहे. आमच्या मुलाला माणूस, तुम्ही बघा ना या वर्षी कोट्यामध्ये 36 आत्महत्या झाल्या. बरोबर. कोणती मुलं ती कोट्यात, जी मुलं अत्यंत उत्तम गुणवत्तेची मुलं आहेत, म्हणजे 36 मुलं गमवणं, मुलांची गळणं जे आहे, गमवणं जे आहेत ना ते अत्यंत धोकादायक आहे. कारण ही सर्व बुद्धिवान मुलं आम्ही गमवली. त्यामुळे शिक्षणानं मुलांच्या, आता सुप्रीम कोर्टने याचिका पण दाखल करून घेतली, सुमोटो याचिका दाखल केली. का मग आत्महत्या करतो मुलं? याचं कारण आम्ही शिक्षण समजून घेण्यामध्ये अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे मुलं वाचत नाही, न वाचल्याचा परिणाम जो आहे तो मुलं हळूहळू निराशेकडे जातात आणि आयुष्य समजून न घेतल्यामुळे आपल्या आयुष्याचं मूलही त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे एका अर्थानं शिक्षणाचा बदलला अर्थ जो आहे तो आता आम्हाला जो प्रतिबिंब दिसतोय की फक्त स्पर्धा परीक्षा आणि त्यातून मार्केटिंग मिळत पुस्तकं येत आहेत, त्यामुळे हा सारा दुष्परिणाम आपल्याला दिसतो आहे. क्या बात आहे. संत रामदास स्वामी म्हणतात समाजी काही वाचित जावे आणि काही लिहिते जावे, हात लिहिता असावा. तर तुम्ही सातत्याने लिहिताय आणि वाचताय, तर तुमच्या वाचनाविषयी पण सांगा ना. तुमचा ग्रंथसंग्रह पण खूप चांगला आहे. मला वाचायला जे आवडतं ते मी सर्व वाचतो. मी तुम्हाला जो मगाशी उल्लेख केला की माझ्या कॉलेजमध्ये मी खूप भाग्यशाली आहे की मला 10वीला माझ्या ताब्यात ग्रंथालय मिळालं. बरोबर. हे संपूर्ण ग्रंथालय ताब्यात असलेला मी पोरगा होतो आणि इतकं 10वीला समृद्ध ग्रंथालय पाहायला मिळालं, हाताळायला मिळालं आणि त्यातून समृद्ध ग्रंथालय तुम्ही आता घरी तयार केलंय. मी असं ठरवलंय की आपल्या आयुष्यातला
आपले जेवढे वेतन मिळतं ना त्यातले 10% पैसे आपण पुस्तकावर दर महिन्याला गुंतवायचं. हा, तुम्ही दिल्लीत होता, दिल्ली पुस्तक खरेदी केली, अमळनेरला पुस्तक खरेदी केली, तुमच्यासोबत मी होतो. जगात जे काही नवं येतंय ना ते समजेल. आणि मूळतः माझं म्हणणं असं की कोणतेही पुस्तक फुकट वाचू नये. आपण पुस्तकासाठी पैसे मोजले की आपण ते पुस्तक जाणीवून वाचतो, कारण पैसे मोजले आहे तर वाचलं पाहिजे असं वाटतं, आणि तर तसं घडत नाही. कारण मी वाचनाचा असा एक संकेत केलाय की मी रोज सकाळी म्हणजे वाचतो थोडा वेळ, पण रात्री मी 11-11:30 वाचतो, आणि इतर वेळेसही सुट्टी असेल तर वाचायचा प्रयत्न करतो, परंतु सकाळी लिहिण्याचा प्रयत्न जास्त असतो. पहाटे एकदा 5ला उठलं की सकाळी 8 वाजेमध्ये लिहितो आणि 8 ते 10 पुन्हा वाचतो. किती छान. हा सारा प्रवास एका विशिष्ट लाईफ मध्ये मी स्वतःला बांधून घेतलाय, त्यामुळे तो शक्य झालाय. पण वाचणं हा आपला श्वास असला पाहिजे असं मी कारण आहे. मी जर वाचू शकलो नाही तर त्याशी मला अस्वस्थ होतं की अरे आज आपला दिवस वाया गेलाय, आपण आज काहीच वाचलं नाही, आणि मग रात्री शांतपणे झोप लागत नाही, उशाला पुस्तक घेऊन तरी झोपावं लागतं. आणि मी तसं करतो. माझी लायब्ररी स्वतःची लायब्ररी खूप मोठी झाली आहे, आणि आनंद आम्हाला उपयोग होतो त्या लायब्ररीचा. सर एक आणखी थोडंसं वेगळं असं विचारायचं आहे, दर आठवड्याला 4 ते 5 तुमचे लेख प्रकाशित होत आहेत, त्यासाठीच तुमचं सातत्यानं चिंतन नाहीये. मात्र एक मोठा वर्ग असं म्हणतो की लेखकांनी बहुप्रस्वा नसावं. तर सगळ्या क्षेत्राबाबत म्हणजे खेळाडूंनी रोजचा सराव केला पाहिजे, रोजचा व्यायाम तुम्ही रोज केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी असतात. पण लेखकांनीच रोज लिहू नये असं ही मंडळी काय सांगतात, त्यात कितपत तथ्य आहे? नाही, माझं म्हणणं असं की लेखन आणि वाचन, आणि त्यासोबत मुळात हे लक्षात घ्या की मानसशास्त्र असं म्हणतं की माणसाला अभिव्यक्त होणं ही माणसाची गरज आहे. माणसाला तुरुंगात पाठवतात म्हणजे का पाठवतात? तिथं अभिव्यक्त होण्याची संधीच नाहीये, म्हणून तुरुंगात पाठवलं जातं की तिथे तुझ्या मनाचं प्रगटीकरणच नाहीये, तुझ्या मताचं प्रगटीकरणच नाहीये, आत्म्याचं प्रगटीकरणच नाहीये. माझं म्हणणं असं की मला आज जे भावत आहेत ते मी व्यक्त झालो नाहीत तर मी अस्वस्थ होतो. आणि माझं रोज व्यक्त होणं जे आहे, मी रोज जे वाचत जातो, मला जे अवतीभूत दिसतं ते अवतीभोवती दिसल्यानंतर मला जे अस्वस्थ होतं ना, ते माझ्या अस्वस्थतेची प्रतिक्रिया म्हणजे माझं लेखन आहे. मला काल जे वाटलं म्हणजे कालचं माझं तरुणाचं लेख आहे, ज्ञान मंदिर की दुकानदारी. मी परवा एका जाहिरातीमध्ये जेव्हा बघितलं की आमच्या एका संस्थेची शाळेची, त्याच्यामध्ये कुठेही उत्तम शिक्षक आहेत असं म्हटलेलं नाही. उत्तम काय, त्यांच्याकडे उत्तम भोजनालय, उत्तम वसतिगृह आहेत. ही तुमची जाहिरातीची मूर्ती आहे शाळेची. शाळा आहे की दुकानदारी आहे? म्हणजे तुम्ही दुकानदारी करतात, आम्ही उत्तम माणूस घडवतो असा उल्लेख नाही. 100% निकाल. खूप धाडसी विधान आहे तुमचे. 100% निकाल ही काही तुमची जाहिरात असू शकत नाही. 100% निकाल लागेल तुमचा, तो भाग नाहीये. तो आम्ही माणूस घडवतो अशी जाहिरात कुठेच नाही. माझं म्हणणं असं आहे की शिक्षणातून माणूस घडण्याची प्रक्रिया करत असेल तर आपण सतत पेरत राहिलं पाहिजे. शेवटी पेरत राहिलं ना केव्हा तरी उगेल. श्रीकृष्ण नेहमी असं म्हणायचे, 100 दाणे खडगावरती पेरा, त्यातले 90 दाणे वाया जातील पण 1 दाणा उगवेल. मला वाटतं की आपण रोज लिहिल्यानं एक माणूस जरी विचाराच्या प्रक्रियेत बदलला तरी आपलं ते यश असेल. त्यामुळे मी रोज लिहिणं हा माझा, अजून रोज तर लिहित नाहीये मी, आठवड्यात 4-5 दिवस लिहितोय. माझं स्वप्न आहे की मला रोज लिहिता आलं पाहिजे आणि रोज एकतरी सदर प्रकाशित झालं पाहिजे. महत्वाचं सर तुमचं विधान आहे. ज्याचा तर वाचकांना आता नवीन काय संकल्प लिखाणाबाबतचे त्याविषयी काय सांगाल? मी आता ही 14 पुस्तकं शिक्षणावरची झाली की मी थोडंसं ललित्याकडे, म्हणजे ललित लिहितोच आहे मी वेगळ्या पद्धतीनं, आणि काही सामाजिक प्रश्नावरती लेखन केलं आहेत आणि काही सामाजिक प्रश्नावरती. जसं आता काल लग्नासंदर्भातली आचारसंहिता आहे त्याच्यावरती काल 3-4 लेख माझे काल वृत्तपत्रात आले. मला सामाजिक चिंतनाबद्दलचा काही विचार डोक्यात आहेत. आणि दुसरा जो विचार आहे की श्रीमद भगवद्गीता आणि कुराण अशी तुलनात्मक अभ्यास जो आहे तो माझ्या डोक्यातला संकल्प आहे की मोहम्मद पैगंबर जे सांगतायत, भगवान श्रीकृष्ण सांगतायत, ते माणूस केंद्रित ठेवून सांगतायत. दुर्दैवानं आम्हाला धर्म कळाले नाहीत. आमच्याकडे धर्म हा राजकारणाचा भाग झालाय. पण या सर्वच महापुरुषांनी, म्हणजे येशू ख्रिस्त असतील, मोहम्मद पैगंबर असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, प्रभू रामचंद्र असतील, या सर्वांनी माणूस केंद्रस्थानी ठेवून खावी. म्हणून गांधींनी मी असं म्हणायचे, तुम्ही उत्तम हिंदू व्हा म्हणजे तुम्ही चांगले मुसलमान असाल, तुम्ही चांगले मुसलमान व्हा म्हणजे तुम्ही चांगले हिंदू असाल. धर्म ज्याला समजला तो माणूस केंद्रित असतो आणि माणसावरती वार करणं हे कोणत्याही धर्मात असत नाही. पण दुर्दैवाने आम्हाला धर्म कळला नाही. त्यामुळे मी आता विचार असा करतोय, जगातली फिलॉसॉफी मांडणारे जे संत आहेत त्या सर्वांची मांडणी एकत्रित आपल्याला करता येईल का आणि तुलनात्मक अभ्यास करता येईल का असा एक विचार माझ्या डोक्यात आहे. आणि पंचभाषा शब्दकोशाचा एक संकल्प मी चॅप्टरसाठीच सोडलाय लाडोबाच्या वतीनं. एक 5 भाषेचा शब्दकोश मुलांच्या द्यायचा आहे. कारण आता आपण बहुभाषिक होतो. एक राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मुलं बहुभाषिक असावी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये तो पंचभाषिक शब्दकोश आहे त्याचा एक संकल्प सोडलाय, तो लवकर पूर्ण जावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. क्या बात आहे. म्हणजे नरहर पुरणकर नेहमी असं म्हणायचे की धर्मग्रंथाविषयी आपल्याला आदर का वाटतो, कारण ते आपण वाचतच नाही. आणि अशा परिस्थितीत तुम्ही याविषयी लिखाणाचं धाडस करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. मराठीच नाही तर भारतीय भाषेतलं कदाचित हे एकमेव उदाहरण असेल की शिक्षण याच विषयावर सलग 14 पुस्तकं त्याने लिहिली आहेत
तर 100 पुस्तके नक्कीच आपण लवकरच प्रकाशित करू. हा सगळा वेग आणि समाजासाठी ते उपयुक्त साहित्य हे वाचकांपर्यंत पोहोचवणं ही आपली सगळ्याची जबाबदारी आहे. जन्मदिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतोय. पुढच्या दोन्ही पुस्तकाचे वाचक निश्चितपणे स्वागत करतील याची मला खात्री आहे. आणि मराठी साहित्यामध्ये हे जे तुम्ही भरीव योगदान देताय त्याची निश्चितपणे खूप चांगली नोंद घेतली जाईल. पुढच्या पिढीसाठी ते उपयुक्त मार्गदर्शनशील राहील याविषयी कसलीच आपल्या मनामध्ये शंका नाहीये. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. चपराक परिवाराचे मनपूर्वक आभार.